जातीच्या वेळी लवकर झोपायचं असते. तसेच या ठिकाणी आणि सासरी काय होते, एखादी सून गेली नंदायला तर सकाळी तिला संपूर्ण रात्रीचं जेवण बिवण सगळं करायला लागते. जेवण उरकून तिला परत सगळ्यांचं आथरून करायचं. परत नंतर जेवण झालं का मग सायला पाण्यात तांब्या ठेवायचा. म्हणजे सासर कसं असतं की लेट झोपायचं आणि लवकर उठायचं, हे शास्त्र आहे. म्हणून मायाच्या ठिकाणी काय असतं, सुख भरे काय म्हणते, मायाच्या ठिकाणी काय होतंय, लेकीला सुख भेटतं, पण साथीला काय होतंय, सुख भेटत नाही. तर काय होतंय की असं प्रसंग, तर लेक मायाने येते आणि रात्र लवकरच झोपती. सकाळी मग त्याची आई बाळ्या असतो तो झोपला असतो, पण आई म्हणते बाळ्या दिदी झोपली तेव्हा मैत्री उठ तू. तर दादा बाळा म्हणतो बाई उठ लवकर, मग ती उठत नसती. पण आई काय म्हणते, बाळा माझी लेक दमून आली असं, बरं तिला भरपूर सासरी काम असं, त्यामुळे ती जाऊन का झोपू दे. बाई माहेर कशाचं आहे, सुखाचं आहे. सुखाचे नाम आवडी सुखाचे नाम चंद्रमाला माझी बहीण आहे, पुंडलिक माझे भाऊ आहे. म्हणून माझे माहेर पंढरी आहे देवरे संतांनी संसार केलाय, पण माऊली म्हणतात आम्ही संसार करून सुखी नाहीये. मग तुम्ही सुखाचा संसार कसा करणार आहे, माऊली म्हणतात सुखाचा संसार कसा करणार आहे. तर प्रपंच हा काय असतंय, माणसाला दुःख देतो. प्रपंच माणसाला दुःख देतं आणि परमार्थ काय होते, सुख देतं. परमार्थ काय, सुख दे. परमार्थ आहे माझा परमार्थ हा परमार्थ संसाराला चिकटला तो अलिप्त झाला. संसाराला चिकटला तो अलिप्त झाला आणि जो परमार्थाला चिकटला तो म्हणजे पूर्ण झाला. म्हणजे याच्यामध्ये काय होते, परमार्थ हे पूर्ण मिळावे आणि संसार हा प्रश्नचिन्ह आहे. संसार हा प्रश्नचिन्ह आहे आणि परमार्थ हा पूर्ण मिळावे. म्हणून एकदा काय माऊली एका राजाची स्वारी चालली असताना एका ठिकाणी एक गळ्यातला हार पडला होता त्या दिवशी रस्त्यावर, म्हणजे त्या राजा पाटलाच्या घरापुढे. तर 3 असतात लोक, त्यामध्ये एकाला काय वाटतं
ती दोरी काहीतरी भेग पडलेली आहे